स्त्रियांच्या खरोखरच भावजीवनामध्ये असे अनेक विषय असतात, असे अनेक टप्पे असतात की ज्याच्यामध्ये काही विषय बोलले जातात, काही कधीच व्यक्त केले जात नाही. काहींची चर्चा होते, काहींवर उहापोह होतो, काही प्रश्न गंभीर समस्या बनून येतात, तर काही आनंद देतात. तर या सगळ्याची नोंद स्वतः स्त्रीला सुद्धा कधी कधी ठेवता येईल का नाही याची मला शंका वाटते. एकतर कलाकाराची मोठी जबाबदारीच असते की अलिप्त व्हायला शिकावंच, कारण तुम्ही जी व्यक्तिरेखा साकारता ती घेऊन तुम्ही घरी जाऊ शकत नाही. आमच्या दोघींच्यात एक कॉमन गोष्ट अशी आहे की आमच्या दोघींचेही वडील SP चे आधी प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य, दोघींचेही वडील. करून सांगते की प्रत्येक माणसाच्या बरोबर ना वेगवेगळे एनर्जी स्पेक्ट्रम्स आलेले असतात. मॅडम, तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे की आत्म्याचा प्रवास आणि मृत्यू पश्चात जीवन, हे मॅडमने लिहिलेलं पुस्तक आहे. थिओसॉफिकल सोसायटी जी आहे फर्ग्युसन कॉलेज रोडला, तिथे तर या विषयावरचं जगभरातलं भरपूर साहित्य आहे. मी त्याची मेंबरशिप घेतलेली होती. मी सुरेशचंद्र नाडकर्णींकडे उर्दू शिकायला जायचे खूप 25-30 वर्षापूर्वी. ते नाडकर्णी सर माहिती असतील सगळ्यांनाच, क्रिकेटची कॉमेंट्री करायचे, बापू नाडकर्णींचे धाकटे भाऊ. ते उर्दू बाजूलाच राहिलं, पण त्यांनी मला ऑकल्ट, फिलॉसॉफी आणि अशा अनेक इंटरेस्टिंग विषयांची आवड लावली. आणि मग त्यामुळे त्यांच्या मदतीने त्याच्यावर विचार करणं, चर्चा करणं, पुस्तकं वाचणं हे खरं सांगायचं तर सुरू झालं. आणि ह्या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे ऑकल्ट बरोबर जे आपण फिलॉसॉफी जी वाचतो आपली, तर थोडे गीतेचं वाचन होतं आपलं की आत्मा म्हणजे काय. कृष्णाने सांगितलं की तो अमर आहे, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, कोणी मारू शकत नाही. पण म्हणजे नेमकं काय असेल, कारण आपण इतकी सवंगपणे ही संज्ञा वापरतो की याचा आत्मा भरकटला, त्याचा आत्मा भरकटला. पण लक्षात आलं की ज्या अर्थी भगवान असं सांगतायत म्हणजे हे ती गोष्ट नाही आहे. मग नेमकं ते काय असतं, किंवा आपण पूर्णमदः पूर्णविदम जो श्लोक म्हणतो ते मग हे पूर्ण काय आहे असं मला वाटायला लागलं की हे पूर्ण काय असेल. आणि त्याच वेळेला डॉक्टर इयान स्टीव्हन्सन यांचा पुनर्जन्मावरचं रिसर्च थोडा वाचण्यात आला माझ्या. आणि त्यांचे स्टीव्हन्सन यांचे जे वेगवेगळ्या देशात ग्रुप्स होते, त्याचे डॉक्टर बॅनर्जी भारतातलं सगळं बघायचे, तर त्यांचे एक असिस्टंट होते, ते मला इंदूरला भेटले. अगदी 90 क्रॉस खेळले. तर त्यांचं पण थोडंसं काम मला बघायला मिळालं त्यावेळेला सुदैवाने. आणि आईन्स्टाईननी डोक्यात एक वाक्य टाकून दिलं की त्यांनी म्हटलेलं आहे की माय आर्डंट होप वॉज टू फाइंड आउट द लॉ ऑफ नेचर in which all the laws of energy and matter will included. म्हणजे म्हटलं शेवटी हा परत पूर्ण ब्रह्मापाशीच येऊन थांबलाय मनुष्य की शास्त्रीय हे जर का तुम्हाला शेवटी ज्याच्यामध्ये सगळे ऑल लॉज ऑफ मॅटर आणि एनर्जी याच्यासाठीच जर का हा एवढा मोठा शास्त्रज्ञ धडपडत होता, तर ही गोष्ट फक्त शास्त्रीय संशोधन करूनही होणार नाही आहे, फक्त फिलॉसॉफिकल याच्यातनं पण होणार नाही. तर सगळ्याचा सार मिळून ही गोष्ट काय असेल अशा यांनी विचार करायला लागले. आणि आपल्या अस्तित्वाचा विचार व्हायला लागला, किंवा माझा आत्ताचे फक्त हा बॉडी फॉर्म एकच आहे का, मग त्याच्यातनं मृत्यू हा विषय निघाला. आणि मग म्हणून आत्म्याचा प्रवास आणि मृत्यू पश्चात जीवन, कारण पुनर्जन्माचा मी अभ्यास करत होते. त्यामुळे मग मृत्यू म्हणजे नक्की काय याचा विचार करायला सुरुवात केली. आणि मला असं वाटलं की आपण जेवढे मृत्यूला घाबरतो तसं नाही आहे का, फार वेगळ्याने आपण बघतो, कारण ती भीती घातली गेलेली आहे. मग आपण हा विषय पुढे का नेऊ नये, जे जे मला गवसतं आहे ते आपण लोकांपर्यंत का मांडू नये. म्हणून खरं सांगायचं तर मी हा सगळा खट्टा करू या विषयावरती PhD करत असताना सगळं लेखन करणं, आणि तुम्ही शुक्ला सरांचा उल्लेख केलेला आहे. ओंकारेश्वरामध्ये जेव्हा हेरिटेज वॉक झालेला होता, तर शुक्ला सरांचं ओंकारेश्वराच्या मंदिराच्या संदर्भातलं कार्य, आणि तुम्ही जे सुरेशचंद्र नाडकर्णी सरांचा उल्लेख केला तर सकाळमध्ये त्यांची एक लेख मालिका येत होती की पृथ्वीवरती माणूस उपराच. तर हे आयुष्यामध्ये लाभलेले 2 संशोधक, तर शुक्ला सर आणि तुमचा हा सगळा विषय, ही सगळी मांडणी, हा सगळा अभ्यास, कारण हे काही वर्षांचं काम असणार, हे काही 1-2 वर्षांचं काम नाही. तर तो सगळा प्रवास तुमचा कसा होता? शुक्ला सर मला मी आधी लेक्चर्स द्यायला लागले आणि लेक्चरला मला शुक्ला सर भेटले. आणि सर मला म्हणाले की तुला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये नाही डॉक्टरेट करता येणार, कारण गाईड नाही मिळणार
ऑकल्ट या विषयाला. सुदैवानं नेहमी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परकुलगुरू कार्यक्रमाला येत असतात. तुम्ही आता विद्यापीठाविषयी बोलून झाल्यानंतर ते येतील. तर मी ओपन इंटर गुड सगळं ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी रशियामध्ये जी आहे ॲफिलिएटेड टू झोरॅस्ट्रियन कॉलेज, याच्यामधनं मी PhD केली. कारण NCLचे डॉक्टर RN शुक्ला माझे गाईड होते, त्यांनीच मला तिथनं करायला सांगितलं. कारण ते अल्टरनेटिव्ह मेडिसिन्ससाठी ही WHO ही युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे. आणि माझ्या विषयाचा पास्ट लाईफ रिग्रेशन हा महत्त्वाचा भाग असल्यामुळे सरांनी मला सांगितलं की तू या युनिव्हर्सिटीमधून कर. युनोचे इकॉनॉमिक वेलफेअर काउन्सिलचे जे 121 देश सदस्य आहेत, तर या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही जर का डिग्री घेतली असेल तर त्या डिग्रीच्या याच्यावर तुम्हाला त्या 121 देशांमध्ये पुढे रिसर्च करता येतो. तर म्हणून मी ही युनिव्हर्सिटी निवडली. कारण जसं आपलं प्राचीन तत्त्वज्ञान आहे तसं जगामध्ये जिथे जिथे प्राचीन संस्कृती होत्या त्या सगळ्यांचं आपापलं एक वेगळं तत्त्वज्ञान आहे, त्यांचं मृत्यूविषयीचं विचार आहेत. तर मला इच्छा होती, अजून ते साध्य नाही झालं आहे, की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रिसर्च करता यावा, म्हणून मी या युनिव्हर्सिटीची निवड केली. आणि प्रवास तर खूप वर्षाचा आहे. मेनली जेव्हा मी PhDला सुरुवात केली सरांच्या याच्याखाली, तेव्हा मला मदत मिळत गेली असं आपण म्हणूयात. कारण परीने म्हणजे 50 केसेस घ्यायच्या असतात. या विषयावरच्या 50 केसेस घेणं ही अत्यंत अवघड गोष्ट होती. पण मी मगाशी म्हटलं तसं काहीतरी शारदलयच मी झालेली होते याच्यासाठी, त्यामुळे तशी तशी मदत मिळत गेली. जी लोक मीडियम आहेत, ॲटोमॅटिक रायटर्स आहेत, आपण पुस्तकात वाचलं असेल तर अगदी 1-2 लोक माहिती होती, पण अशी अनेक लोक एकमेकाच्या रेफरन्सनी माझ्या संपर्कात आली, त्यांचं मला रेकॉर्डिंग करता आलं किंवा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, नियर डेथ एक्सपिरियन्स याचे ज्यांच्या पेशंट्सला अनुभव आलेत असे डॉक्टर्स मला मुंबईचे पनवेलचे मिळाले की ज्यांनी त्या थेट पेशंटशी पण कॉन्टॅक्ट करून दिलं. त्यामुळे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मी करून ठेवलेलं होतं सगळं. आणि मदत म्हणजे इतकी मदत की एक दिवस मला एक फोन आला. म्हणजे मी तेव्हा लेक्चरमध्ये सांगायचे मी पुस्तक वाचलं होतं म्हणून खुर्शीद भावनगरींचं लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड पुस्तक वाचलं असेल या पुस्तकाविषयी. तर एक दिवस मला फोन आला, हॅलो मी शामकदावर बोलतो आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये बोलत होता. तर डायरेक्ट शामकनी फोन केला, तो मीडियम आहे आणि त्याच्याशी गप्पा, त्याच्याकडनं ह्या विषयावर ॲडिशनल माहिती, कारण खुर्शीद भावनगरी त्याच्या आध्यात्मिक गुरु आहेत. तर ह्या अशा अनेक व्यक्ती माझ्या तेव्हा संपर्कात येत गेल्या, त्यांच्याकडनं मला मदत मिळत गेली आणि 80 केसेस मी घेऊ शकले. आणि 25 वर्षाचा तुम्ही म्हणाल तर हे सगळा प्रवास आहे आत्तापर्यंतचा. आणि प्रवासाबद्दलच तुम्ही विचारत होतात की नाडकर्णी सरांप्रमाणे शुक्ल सर आणि पविवर्तक सरांबरोबर मला खूप चर्चा करायला मिळाली. म्हणजे सर माझे गाईड नव्हते कारण आमच्या युनिव्हर्सिटीवरती लिस्टेड नव्हते म्हणून, पण सर म्हटले तू केव्हाही ये आणि आपण या विषयावर बोलायचं, कारण सर आमचा ते विषयच होते. त्यामुळे असे खूप छान छान लोक भेटत गेली, त्यांच्याकडनं मला खूप माहिती मिळत गेली, ज्ञान मिळत गेलं. आणि एक तर प्रवास आपण करतोय आणि आपल्याला कोणाची तरी मदत मिळते असं मला सतत त्यावेळेला फिलिंग होता. नाही, हा प्रश्न मी अशासाठी विचारला, तुम्हाला ऐकण्यासाठी उत्सुकतेने आलेले लोक आहेत. तर अनेकदा काय झालं आहे, विद्यापीठांची अडचण अशी झाली आहे की गाईड्स मिळत नाहीत, त्यांच्या काही मर्यादा आहेत, विषय सापडत नाहीत. अशा वेळेला तुम्ही रशियाच्या विद्यापीठातून करणं हे त्यांच्यासाठी एक वेगळंच हे आहे, म्हणून हा प्रश्न विचारला. आणि विद्यार्थी आले असतील तर मला असं सांगायचं की फक्त ठराविक विषयांवर आपण कधी कधी अडवून राहतो, तसं न राहता वेगवेगळ्या अँगलने विचार करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला फक्त दिसणाऱ्याच गोष्टींचा नाही तर न दिसणाऱ्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास करावा लागतो, तरच परिपूर्ण आपल्या आयुष्याचा अभ्यास होतो असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ह्याच्यात काय असं नाही, असू शकेल, हे सुद्धा असू शकेल, हे कायम डोक्यात ठेवून वागलं पाहिजे. कारण जेव्हा टेलिफोनचा शोध लागलेला नव्हता तेव्हा कोणी म्हटलं असतं की कोणीतरी अमेरिकेतनं बोलते आणि मी इकडनं लगेच हॅलो म्हणते, तर असं थोडीच होतं. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला माहिती नाही आहे
किंवा आपल्याला समजत नाही किंवा आपल्याला दिसत नाही त्यांचा विचार करायचा नाही किंवा त्याला गाळात काढायचं असं प्लीज इथे स्टुडंट्स आहेत त्यांनी करू नका. डोळसपणे बघायला पाहिजे प्रत्येक गोष्ट. तो किस्सा जो तुम्ही पुस्तकामध्ये लिहिलेला आहे तर त्याविषयी जरा आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगा ना, की नेमकी काय ती प्रक्रिया असते, की त्या क्षणी ते कसं काय. कटनीच्या बिया पाठकची गोष्ट आहे. स्वर्णलता नावाची एक मुलगी, 3 वर्षाची मुलगी, आईवडिलांबरोबर चाललेली असताना कटनी गावातनं जात असताना तिने सांगितलं की इथे चहा मिळेल, इथे मागे चुनाभट्टी आहे, इथे माझं घर होतं. थोडक्यात सांगते, पुस्तक तुम्ही वाचू शकाल. पण त्या गोष्टी तिथे खऱ्या निघतात. ती घरातल्या तिच्या आत्ता म्हाताऱ्या झालेल्या नवऱ्याला ओळखते. ती घसाच्या कॅन्सरने मी गेले होते किंवा काय माझ्या मुलांची नावं मी होती, ते सगळं त्या घरात तसंच्या तसं निघतं. तर हा बॅनर्जींनी घेतलेल्या एका याचा किंवा शांतीदेवीचं पुस्तक वाचलेलं असेल किंवा जेम्स लिरिंगन नावाचा जो एक मुलगा होता त्याची पण एक गोष्ट अशीच या स्वर्णलता म्हणजे या पाठकसारखीच गाजलेली आहे की तो 3-4 वर्षाचा असताना विमानं खेळत असताना विमानाची डिटेल्स सांगायचा. पुढे पुढे विमान घ्यायला गेलं तरी तो आईला म्हणायचा की नाही हे काय इथे बॉम्ब नाही आहे, हा काय ड्रॉप टँक आहे, अमुक आहे. म्हणजे घरच्यांना कळायचं नाही की हा एवढी डिटेल्स कसं सांगतोय. आणि तसा खूपच लहान होता तो, म्हणजे फक्त गोळी उडवणं ह्याच्या पलीकडे ते वयच नव्हतं. मग पुढे पुढे तो झोपेत ओरडायला लागला, माझं विमान पडतंय. कोणी पाडलं? आई किंचाळायचा. त्याला उठवून आईने विचारलं की तो सांगायचा की जपानी एअरफोर्सने पाडलं, ते बघ लाल सूर्याचं त्यांचं हे दिसतंय. मग तो सांगायचा की माझं नाव काय होतं गेल्या जन्मीचं, आणि त्यांनी त्याच्या को पायलटचं नाव सांगितलं. हे अति व्हायला लागलं. आणि ते खरंच त्या विमानाचं नाव, ते तो पायलट, ते को पायलट, ते कुठल्या एअरबेसवरनं ते उडलं, तर हे सगळं तसंच्या तसं निघालं. म्हणजे पुढे आपण हे सांगितलं मी पुस्तकामध्ये, हे किस्से अशासाठी सांगितलेले आहेत की आपण जे म्हणतो की आपल्याला एकच जन्म असतो तसं नाही आहे. असे अनेक किस्से आहेत की जे प्रूव्ह करतात की आपण आपल्याला मागचा जन्म असतो. काही वेळेला त्या आठवणी पुढे कॅरी केल्या जातात वयाच्या 7व्या वर्षापर्यंत. तर ते सांगण्यासाठी मी बिया पाठकचा किस्सा पुस्तकामध्ये लिहिला. आणि ते पुस्तकही आहे मोठं एक, ते तुम्ही वाचू शकाल जर काही इंटरेस्ट असेल या विषयात. तर पुस्तक प्रसिद्ध झाल्यावरती लोकांच्या त्याच्यावरती काही चांगल्या प्रतिक्रिया आल्या असतील? खूप छान प्रतिक्रिया आल्या आणि याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार पण मिळालेला आहे माझ्या पुस्तकाला. आणि मी पुस्तक लिहिण्यामागचं कारण असं होतं की मृत्यूच्या भीतीचा मृत्यू घडवणं हा मुख्य हेतू होता. की एक्झॅक्टली मृत्यू म्हणजे काय, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलला पाहिजे. तर पुस्तक वाचल्यावर किंवा लेक्चरला आल्यावर मला खूप जणांनी कॉन्टॅक्ट करतात, पुस्तक ईमेल येतात किंवा फोन येतात. तर लोक म्हणतात की हो, म्हणजे एखादं बरेच वेळा माणसं व्यक्ती गेल्यावर ते दुःखातनं बाहेर पडू शकत नाही, काही नाही करता येत. तर ते त्यातनं बाहेर पडायला मदत होते किंवा या पद्धतीच्या रिॲक्शन्स मला खूप आल्या. आणि त्याच्यात मला आनंद मिळतो की कोणाला तरी त्याचा काहीतरी उपयोग होतो. जाणकारांच्या प्रतिक्रियाने की लेखकाने असं वाटतं ना की हा आपली गाडी रुळावरती आहे ह्यावेळेला. पण मृत्यूनंतर अस्तित्व असतं सूक्ष्म देहाचं, त्याच्यामुळे न कळत ते कुठल्या स्वरूपामध्ये असतं, काही काही वास्तूंमध्ये असतं. तर त्याच्यासाठी काही फिल्टर्स मिळतात. तर ते मी तेव्हा तो फिल्टर घेतलेला होता. आणि आपल्या इथे 2-3 अतिशय चांगले वास्तू तज्ज्ञ होते. तर धोंडीराज पाठक पण होते. तर त्यांना माहिती असलेल्या अशा काही काही वास्तू होत्या की जिथे ते फिल्टर घेतल्यावर वेगळे बार्स येतात, तिथे नेगेटिव्हिटी आहे तिथे. तर तसे फक्त मी फोटोग्राफी माझ्या थिसिसपुरती केलेली होती. ते झाल्यावर त्या फोटोंचा माझा किंवा त्या विषयाचा माझा संबंध नाही. काही योगायोग असतो बघा. म्हणजे तुमची मुलाखत घेण्यापूर्वी मी हे सगळं वाचत होतो ना, मला त्यातलं खूप कमी कळलं, कारण मी इतिहासाचा प्राध्यापक आहे. तर मी आज सकाळी श्याम बुर्के सरांच्या घरी गेलो होतो आणि त्यांनी मला एक पुस्तक दाखवलं. त्यात कोडॅक कंपनीचा एक किस्सा दिलेला आहे की अक्कलकोटच्या स्वामींचा फोटो त्याच्यामध्ये छापलेला आहे. तर सुरुवातीला त्या कॅमेऱ्यात तो फोटोच येत नव्हता. मग ते म्हणाल्यावर तुम्ही स्वामींना शरण जा, त्याच्याशिवाय तो फोटो नीट येणार नाही. तर कोडॅक कंपनीने डाव्या बाजूला सगळा तो इतिहास लिहिला आहे आणि उजवीकडे तो फोटो लिहिलेला. आज बुर्के सर आज इथं उपस्थित आहेत, त्यांनी मला आजच तो पुरावा दिला. तुम्ही जे म्हणालात की एक एक डॉट जे सगळे जोडले जातात तसं ते झालं. पण मग हे पुस्तक लिहिल्यानंतर जसे जाणकारांच्या प्रतिक्रिया आल्या तसं काही असं
असं काही सुरू म्हटलं की बाबा हे कसं काय? नाही तर मला समोर तसे अनुभव नाही आले किंवा तशा प्रतिक्रिया पण नाही आल्या. तुम्ही वाट्यावर लेखक आहात. नाही तसं असतं तर साहित्य परिषदेने त्याची दखल घेतली बरोबर आहे. बाजूला हो, टाकली असतं. खरं. कारण याच्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं काहीच नाही, कारण ही अंधश्रद्धा नाहीये. म्हणजे मी आपण जे गैरसमज बाळगून हे असतो की काय मृत्यूनंतर काय, तर स्पेसिफिक आपलं जडदेह म्हणजे आपलं फिजिकल बॉडी, स्पिरिट बॉडी आणि सोल, हे 3 याचा सेपरेट उहापोह मी याच्यामध्ये केलेला आहे. आणि त्या दृष्टीनेच आत्तापर्यंत वेगवेगळे धर्म काय सांगतात आणि आत्तापर्यंत झालेलं त्याच्यावरचं शास्त्रीय संशोधन की जे दुर्दैवाने युरोप आणि अमेरिकेमध्येच झालेलं आहे, याचा तुलनात्मक अभ्यास असं हे करून रिसर्चच्या अनुषंगाने मी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात निगेटिव्ह अशा काही रिॲक्शन्स याचं काही कारण नसतं, नाही आलं मला. म्हणजे ऊर्जा चक्र म्हणूयात आपण, पण फक्त आपण योगाच्या दृष्टीने किंवा हे बघतो असं नाही, तर आपले अंतःकरण म्हणजे मन, चित्त, बुद्धी, अहंकार या गोष्टी म्हणजे आपल्या माइंड बॉडी आपल्या बरोबर खूप काही काम करत असते आणि आपल्या शरीरातले 60 ते 70% आजार हे मनोमय देहामध्ये होतात, ज्याला आपण कधी स्ट्रेस म्हणतो किंवा अनरिझॉल्वड इमोशन्स असतात किंवा चुकीच्या विचारांमुळे आपणच स्वतःला दिलेला स्ट्रेस, त्यातनं बाहेर पडून न शकणं किंवा जी वाईट निर्माण झालेली असते ती हँडल न करता आल्यामुळे आत्महत्येचे प्रयत्न करणं, विचार येणं, तर हे या सगळ्याला ज्या गोष्टी कारणीभूत असतात ते कुठले विचार, कुठल्या इमोशन्स आपल्या कुठल्या एनर्जी सेंटरवर किंवा कुठल्या चक्रावर परिणाम करत आहेत आणि ब्लॉकेजेस कुठे कुठे येत आहेत, हे जर का आपलं आपण समजून घेतलं, कारण आपलं मन आपल्याशी खोटं बोलत नाही, आपण कुठे चुकतो हे आपल्याला कळतं, तर आपण स्वतः ते बदलायचा ते समजून घेऊन प्रयत्न केला तर सुदृढ मन तयार होईल. सुदृढ मन सुदृढ शरीराकडे आपल्याला घेऊन जातं. तर त्या दृष्टीने मी एक पुस्तक लिहिते आहे, ते पूर्ण व्हावं कारण अर्धवटच पडलं आहे, तर तेच माझं तुम्ही विचारलं की पुढचं काय प्रोजेक्ट आहे, तर तेच आत्ता कम्प्लीट करणं हे पुढचं प्रोजेक्ट आहे आणि त्या संदर्भात वर्कशॉप्स मी ऑलरेडी घेते. त्याविषयी सुद्धा फिलॉसॉफी असं सांगते की ज्याच्यामध्ये कर्माचा सिद्धांत मांडलेला आहे. आपण जे कार्मिक गणित म्हणजे कार्मिक हिशोब करतोय ते आपल्या भोवतीच्या आपल्या कुटुंबात, आपल्या भोवतीच्या परिवारामध्येच आपण कर्माची देणीघेणी क्रिएट करतोय आणि कर्माचा सिद्धांत असं सांगतो की ती कार्मिक देणी वसूल केल्याशिवाय अथवा दिल्याशिवाय आपण मोक्षप्राप्तीला जात नाही. तोपर्यंत आपल्याला या पेनफुल बॉडीमध्ये म्हणजे ज्या बॉडीला पेन जाणवते अशा बॉडीमध्ये रिइन्कार्नेट व्हायला लागतं. तर ती देणी देण्यासाठी म्हणजे ही देणीघेणी करण्यासाठी 30 माणसं आपल्या आयुष्यात येत राहतात. भले पुढच्या जन्मामध्ये नाती बदलतील, जेंडर बदलेल, पण ते सूक्ष्मदेह किंवा त्या व्यक्ती या वेगवेगळ्या नात्यातनं एकमेकाला भेटत राहतात आणि कर्माची देणी वसूल होतात. आपण आपल्या आयुष्यात सुद्धा असं बघतो की कधीतरी एखादंच मिनिट एखादी व्यक्ती एखाद्या प्रवासात म्हणा किंवा कुठेतरी येते, आपल्याला योग्य दिशा दाखवते आणि ती व्यक्ती नंतर आपल्याला भेटत नाही. हे काय असतं? किंवा एखाद्याच्या आयुष्यात आपण असे आलेले असतो किंवा काही काही नातीसुद्धा आपण बघतो की जी अतिशय छान असतात, म्हणजे ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही, पण ती छान राहतातच कारण ते कार्मिक पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये असते. पण काही काही नाती अशी असतात की जी कितीही प्रयत्न केला तरी ती सुधरत नाहीत आणि जी आयुष्यभराचा क्लेश देत असतात. तेव्हा हे लक्षात घ्या की हे कुठेतरी आपण परत जन्माला आलेलो आहोत, त्याची इमोशनल कॉर्ड आपल्याला कट करायला पाहिजे. त्यामुळे जे ब्रायन वाईस यांनी म्हटलेलं आहे की 30 व्यक्ती परत परत भेटत राहतात, ते खरं आहे. आणि तिथे परत आपल्या फिलॉसॉफीचा ही विचार जरूर करावा की याच्यात सांगतात की आपण आपल्याकडनं माफ करून टाकावं. ते का? तर जर का आपण माफ केलं तर ती जी कॉर्ड आहे ती आपण कुठेतरी कमी करायला थांबायला मदत करतो, नाही तर पुढच्या आयुष्यामध्ये ते सोल 30 निगेटिव्हिटी घेऊन येतात. त्यामुळे खरोखरच ती कॉर्ड कट करून माफ करून टाकावं, कारण बहुतेक 80% लोकांच्या ह्याच्यामध्ये पैसा अडका किंवा इतराच्यापेक्षा बिघडलेले नातेसंबंध हे सगळ्यात दुःखाचं कारण असतं. आणि ते जर का चांगलं करायचं असेल तर ब्रायन वाईसचे म्हणणं